हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हा सुंदर असा छोट्या आकाराचा बदक कसा बनवायचा ते दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, लवकरात लवकर बनतो, लहान मुलांना नक्की आवडेल। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि लोकर याला खूप कमी लागते। अगोदर आपण हा खालचा भाग पाहणार आहोत, त्यानंतर हा डोक्याचा भाग पाहणार आहोत आणि नंतर पंख। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला इथे आपण एक मॅजिक सर्कल बनवून घेणार आहोत। आणि एक चेन बनवून घ्यायची आहे, एक चेन, आणि या सर्कल मध्ये आपण मुके खांब बनवणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 मुके खांब बनवल्यानंतर हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिली जी चेन केलेली आहे आपण, पहिला मुका खांब तिथे जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर एक चेन आणि तिथेच एक मुका खांब, आणखी एक खांब। पुन्हा पुढच्या पहिल्या राऊंडला आपण 8 मुके खांब केले होते, इथे आपले 16 मुके खांब तयार होतील। इथे मी हा दुसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि इथे पहिल्या राऊंडला आपण 8 मुके खांब केले होते, दुसऱ्या राऊंडला इथे 16 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2-2 केलेले आहेत आणि पहिल्या मुका खांब जो आहे तिथे जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर एक चेन आणि तिथेच एक मुका खांब, 2 नंबरच्या चेनवर एकत्र 2, सुरुवातीला 1 केला, नंतर 2 1 2 असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। प्रत्येक चेनवर एका ठिकाणी 1, दुसऱ्या ठिकाणी 2 असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला। पहिल्या राऊंडला 8, दुसऱ्या राऊंडला 16 आणि इथे आपले तिसऱ्या राऊंडला 24 मुके खांब, एका ठिकाणी 1, दुसऱ्या ठिकाणी 2 असा हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे आपण जोडून घेणार आहोत। तर या राऊंडला आपले 24 मुके खांब झाले। चौथ्या राऊंडसाठी एक चेन तयार केली आणि प्रत्येक ठिकाणी आता एक एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा चौथा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे। तर प्रत्येक मुख्य खांबावर एक एक मुके खांब असे हे आपले 24 तयार करून घेतले आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे आपण जोडून घेणार आहोत। एक चेन तयार केली, पहिल्या मुक्या खांबामध्ये 1 आणि हा दुसरा मुका खांब तयार करून घेतला। इथे आपण पहिल्या ठिकाणी फक्त एकत्र 2 तयार केले, बाकी 22 आपण एक एक मुके खांब करून घेणार आहोत। इथे आपला हा 5वा राऊंड मी पूर्ण करून घेतला। पहिल्या सुरुवात जिथून आपण केली होती तिथे एक चेन आणि एकत्र 2 मुके खांब केले होते, बाकी आपण या अगोदरच्या राऊंडला आपले 24 होते, तर या राऊंडला फक्त आपण 2 वाढवले आहेत सुरुवातीला आणि शेवटी एकत्र 2 घ्यायचे। इथे आणि इथे फक्त सुरुवात आणि शेवट फक्त एकत्र आपण 2-2 घेतलेले आहेत, म्हणजे इथे 26 मुके खांब झालेले आहेत। त्यानंतर एक चेन, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सिंगल आपण एक एक मुका खांब 10 तयार केलेले आहेत। 11
आणि 12वा आपण एकत्र करणार आहोत, म्हणजे इथे कमी केला एक. 11 आणि 12 झाले. त्यानंतर एक मुका खांब, आणखी एक मुका खांब. इथे आपण 11वा आणि 12वा एकत्र केला. त्यानंतर 2 मुके खांब केले. 2 मुक्या खांबानंतर आणखी एक आपण कमी करून घेणार आहोत. इथे आपण वाढवले होते या अगोदरच्या राऊंडला 2, तर इथे आपण कमी करून घेतले आहे. तर बाकी 10 मुके खांब करून घ्यायचे. इथे मी हे आपण कमी केल्यानंतर 10 मुके खांब तयार करून घेतले आणि पहिल्या मुक्या खांबाच्या ठिकाणी जोडून घेतलं. 1 2 3 4 5 6 राऊंड आपले इथे तयार झालेले आहेत. त्यानंतर एक चेन घ्यायची आणि आता इथे आपले 24 मुके खांब आहेत, तर 24 मुक्या खांबांवर 24 असे तयार करून घ्यायचे आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक मुका खांब. इथे मी प्रत्येक मुक्या खांबावर मुका खांब तयार करून घेतला. तर आपले हे 7 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि शेवटी मी इथे स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहे. आणि 8व्या राऊंडसाठी एक चेन आणि इथे सुद्धा आपण एक एक मुका खांब हा पूर्ण राऊंड करून घेणार आहोत. इथे मी हा 8वा राऊंड सुद्धा पूर्ण करून घेतला आणि इथे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण इथे शिवणार आहोत, तर थोडीशी लोकर सोडून कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हा अर्धा भाग शिवून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे बाकी ठेवलेला आहे. आपण आता डोक्याचा भाग पाहणार आहोत. त्यासाठी मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे. एक चेन तयार केली. 1 2 3 4 5 6 7 इथे आपण मुके खांब तयार करून घेतलेले आहेत आणि पहिल्या मुक्या खांबाच्या ठिकाणी आपण जोडून घेणार आहोत. जोडून घेतल्यानंतर एक चेन आणि पहिल्या राऊंडला 7 होते, तर इथे आपण प्रत्येक ठिकाणी एकत्र 2-2 करणार आहोत. तर या राऊंडला आपले 14 मुके खांब तयार होतील. इथे मी हा दुसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि पहिल्या मुक्या खांबाच्या ठिकाणी इथे जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिच करून. दुसरा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि प्रत्येक ठिकाणी आपण इथे तिसऱ्या राऊंडवर एक एक मुका खांब तयार करून घेणार आहोत. तर मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेते. इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे. तिसऱ्या राऊंडला आपण 14 मुके खांब तयार झालेले आहेत. एक चेन तयार केली आणि जिथे आपण स्लिप स्टिच करून घेतलं आहे तिथेच एक मुका खांब आणि चौथ्या राऊंडला सुद्धा प्रत्येक ठिकाणी एक एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे तिसरा आणि चौथा राऊंड 14 मुके खांब तयार करून घेतले. इथे हा चौथा राऊंड पूर्ण करून घेतला आणि पहिल्या चेनमध्ये आपण इथे स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत. 5व्या राऊंडसाठी एक चेन तयार केली, तिथेच एक मुका खांब तयार करायचा. त्यानंतर पुढच्या चेनवर एक मुका खांब, तिसरा आणि चौथा एकत्र, म्हणजे एकूण इथे 3 मुके खांब झाले. 4 5 इथे आपण पुन्हा कमी करणार आहोत. 6 7 8 सिंगल एक एक. त्यानंतर एक कमी करणार आहोत. इथे एकूण 9 झाले आणि शेवटी 2 चेन उरलेल्या आहेत, तर हा सुद्धा एकत्र करून घ्यायचा आहे. तर आपले इथे एकूण 10 मुके खांब तयार झालेले आहेत. 4 आपण कमी केले. 2 मुक्या खांबानंतर तिसरा आणि चौथा एकत्र केला. त्यानंतर पुन्हा 2
पुन्हा असं करत करत आपण 10 तयार करून घेतले आणि लोकर कट करून घ्यायचे आहे. हा झाला आपला डोक्याचा भाग. यात आपण कॉटन नंतर भरून घेणार आहोत. जोडायचं कसं ते शेवटी सांगते. हा आपला खालचा भाग आणि डोक्याचा भाग असा तयार झालेला आहे. इथे आपण आता पंख बनवून घेऊया दोन्ही बाजूचे. त्यासाठी मॅजिक सर्कल इथे आपण पूर्ण मुक्या खांबानेच तयार करून घेणार आहोत. त्यानंतर एक चेन तयार केल्यानंतर 1 2 3 4 5 मुके खांब तयार करून घेतले. हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिल्या मुक्या खांबाच्या तिथे जोडून घ्यायचा आहे स्लिप स्टिच करून. त्यानंतर एक चेन, तिथेच एक मुका खांब, एक चेन एक मुका खांब. त्यानंतर पुढच्या चेनवर एकत्र 2 मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपण सुरुवातीला एक चेन एक मुका खांब, त्यानंतर एकत्र 2 मुके खांब तयार केले. तिसऱ्या ठिकाणी एकत्रच एक मुका खांब आणि तिथे आपण अर्धा खांब करून घेणार आहोत. तिन्ही लूप एकत्र बाहेर सुई ओढून घ्यायची. एक मुका खांब, एक अर्धा खांब, एक चेन तयार करून घेतली आणि हे दोन्ही बाजूचे जे लूप दिसत आहेत तिथे आपण एक मुका खांब, एक चेन करून मुका खांब तयार करून घेतला. तिथेच एक आणखी मुका खांब, एक अर्धा खांब, एक चेन आणि तिथे टोकावर वरती मुका खांब केला आणि त्याच चेनमध्ये आपण पुन्हा खाली एक मुका खांब तयार करून घेतला. त्यानंतर पुढच्या चेनवर एकत्र 2 मुके खांब, त्यानंतर एक मुका खांब आणि शेवटी एक चेन बाकी राहते तिथे एक मुका खांब करून पहिल्या चेनमध्ये आपण जोडून घेणार आहोत आणि ही लोकर कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित कट करून इथे हे जे 2 लूप हे मागच्या बाजूने घेतला मी आणि इथे गाठ बांधून लोकर कट करून घेणार आहे. इथे मी हे दोन्ही पंख तयार करून घेतलेले आहेत. इथे मी हे 2 पंख तयार करून घेतले. आपण इथे सर्व भाग तयार करून घेतलेले आहेत. हा आपला खालचा भाग बॉडीचा आणि हा डोक्याचा भाग आणि हे 2 बनवलेले पंख. तर मी यात कॉटन भरून घेते. यात मी इथे कॉटन भरून घेतला आणि या धाग्यात सुई ओवून घेतलेली आहे. तर आपण शिवणार कसं, तर या बाजूचा एक लूप आणि या बाजूचा एक लूप, दोन्ही सारखेच. या बाजूचा एक आणि या बाजूचा एक. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्याला इथे 10 लूप बाकी ठेवायचे आहेत. 10 लूप यासाठी की आपण हा डोक्याचा भाग जो बनवलेला आहे या अगोदरच्या राऊंडला आपले 14 होते आणि इथे कमी करून 10 बाकी होते. यात सुद्धा कॉटन भरून घ्यायचा आहे थोडासा. इथे मी यात आणखी कापूस भरून घेतलेला आहे कॉटन आणि यात सुद्धा भरून घेतला. तर हे आपले 10 साखळ्या आणि इथे सुद्धा 10 साखळ्या आहेत. तर हा भाग शिवल्यानंतर आपण इथे डोक्याचा भाग जोडून घेणार आहोत. कोणत्याही एका चेनमध्ये जोडून घ्यायचा आहे.
आणि आता खालची एक चेन आणि डोक्याच्या भागाची एक चेन, जसं आपण इथे शिवून घेतलं तसंच इथे सुद्धा शिवून घेणार आहोत. खालची चेन आणि ही एक चेन, असा हा पूर्ण राऊंड शिवून घ्यायचा आहे. इथे मी हा मानेचा भाग पूर्ण जोडून घेतला. शेवटची चेन, या दोन्हीची मी इथे गाठ बांधून घेते. आणि ही लोकर काय करायची आपल्याला, तेच लगेच कट नाही करायची. कुठेही इकडून तिकडे असा धागा टाकून खालच्या बाजूने मग कट करून घ्यायची आहे. हे सुद्धा सुईने अशी करून मध्ये घेऊन नंतर कट करायची. हे आपलं जोडून झालेलं आहे. आता आपण इथे पंख जोडून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे सुई दोऱ्याच्या साह्याने इथे जोडून घेणार आहे. तुम्हाला सुई दोऱ्याने जोडायचं नसेल तर तुम्ही इथे, तर मी हे पूर्ण जोडून घेते. इथे पहा मी एक जोडून घेतलेला आहे. दुसरा शेवटी सुई इथूनच अशी टाकून 1 2 1 2 आणि जसं या बाजूचं जोडलेलं आहे तसाच पंख आपण या बाजूचा सुद्धा जोडून घेणार आहोत. दोन्ही बाजूचे आपले पंख जोडून झालेले आहेत. आणि आता आपण चोंच बनवणार आहोत. चोंचसाठी मी इथे ऑरेंज कलर, लाईट ऑरेंज कलर घेतलेला आहे. तुमच्याकडे हा नसेल तर लाल रंग घेतला तरीही चालेल. 1 2 3 चौथ्या लाईनला आपण इथे बनवणार आहोत. एकदम सरळ अशी लाईन पाहायची. 1 2 3 म्हणजे मध्यभागी सोडून थोडं क्रॉसमध्ये इथे जो मुका खांब आहे तिथे जोडून घ्यायचं. एक चेन तयार केली, नॉट तयार करून एक चेन तयार करायची. आणि चेन तयार केल्यानंतर हा मधला जो मुका खांब आहे तो सोडून त्याच्या बाजूचा जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन करायची आणि इथे थोडंसं टर्न करून ही जी आपण एक चेन केली आहे, हा गॅप दिसत असेल तर तिथे एक मुका खांब तयार करायचा. त्यानंतर एक अर्धा खांब तयार करायचा आणि एक मुका खांब. तर हा आपला चोंचचा आकार येईल. त्यानंतर ही लोकर कट करून घ्यायची. कट करून झाल्यानंतर थोडी मी बाकी ठेवली, कारण हा भाग आपल्याला असा मागे जोडून घ्यायचा आहे. हा जो सुरुवातीला आपण स्लिप नॉट केली होती तो असा मागच्या डोक्याच्या बाजूला घेऊन धागा मागे असा ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि या बाजूचा सुद्धा मी हा सुई टाकून घेते. सुई टाकून हा सुद्धा मागच्या बाजूने तिथेच आपण जिथे स्लिप नॉट तयार केली तिथेच असा हा मागे ओढून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा चोंचचा आकार व्यवस्थित येईल. तर मी इथे व्यवस्थित नॉट करून खालच्या बाजूने हा धागा घेऊन इकडे कट करून घेणार आहे. इथे आपली चोंचसुद्धा पूर्ण झाली. आपण आता डोळा बनवून घेणार आहोत. चोंचच्या थोडंसं अगदी असं बाजूला घेऊन इथे 1 2 3 तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये दोन्ही बाजूला सारखंच. तुमच्याकडे जर मणी असेल तर मणीसुद्धा छोट्या साईजचा इथे डोळा म्हणून तुम्ही वापरू शकता. जर नसेल तर तुम्ही काळ्या रंगाची लोकर अशी अगदी थोडीशी लागेल इथे असं जोडून घ्यायचं आहे.
या बाजूचा डोळा तयार झाला आणि दुसऱ्या बाजूने तर आपण गाठ बांधली होती, तिथे आपण आणखी 1-2 नॉट बांधून घेऊया, म्हणजे इथे डोळा तयार होईल. व्यवस्थित डोळा तयार करून मी ही लोकर खालच्या बाजूने कट करून इथे मी 2ही डोळे तयार करून घेतले आणि सुंदर असा आपला हा बदक छोट्या आकाराचा तयार झालेला आहे. कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट करून. अगदी सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.